नमस्कार, मी परमदास जाधव. तर आज शेअर बाजारात मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर सेन्सेक्स हा 600 पेक्षा जास्त प्रॉफिटमध्ये वाढला आणि निफ्टी पुन्हा 24,000च्या वर गेलेला आहे. तर मग समजून घेऊया आज शेअर बाजार एवढा का वाढला. तर आज सेन्सेक्स हा BSE सेन्सेक्स सुमारे 600 पॉईंटने हा वर गेलेला आहे. तर निफ्टी जो NSE असतोय हा 24,150च्या आसपास हा बंद झालेला आहे. म्हणजेच काय, तर गुंतवणूकदारांचा जो आत्मविश्वास आहे हा पुन्हा वाढताना दिसतोय. तर बाजार हा वाढण्याची कारणे काय आहेत, तर कंपन्याचे जे चांगले निकाल, मोठ्या कंपन्यांनी जो Q4 चे जे मजबूत रिझल्ट दिलेले आहेत, त्यामुळे बाजारात प्रॉफिट हे माहोल तयार झालेला आहे. पॉझिटिव्ह माहोल म्हणजे चांगलं वातावरण हे कंपनीमध्ये तयार झालेलं आहे आणि म्हणून बाजारात त्याचा परिणाम हा दिसून येतोय. तर जागतिक ज्या बातम्या आहेत त्या सकारात्मक झाल्यामुळे तर अमेरिका आणि इराण यांच्यातील जो तणाव होता हा तणाव कमी होण्याची शक्यता आहे आणि याचा थेट फायदा हा शेअर बाजारात झालेला आहे. तर ऑटो आणि IT आणि FMCG जे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये तेजी वाढलेली आहे किंवा तेजी दिसते. तर मारुती आणि रिलायन्स आणि IT कंपनीमध्ये चांगली खरेदीही झालेली आहे आणि म्हणून ही तेजी आपल्याला दिसते. तर काल बाजार पडला होता आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना स्वस्तात खरेदी केली, जी बाजार पडल्यामुळे थोडी किंमत ही कमी होते आणि म्हणून जर गुंतवणूक करायची असेल तर जेव्हा बाजार पडत असतोय आणि त्याच वेळेस गुंतवणूक करण्याची ही संधी जी असते ती खूप जास्त असते. कधी पण जेव्हा बाजार खाली पडतोय तेव्हा आपण गुंतवणूक केली पाहिजे. तर ते स्वस्तात खरेदी केले जे शेअर पडलेले होते आणि त्यामुळे बाजारात आपल्याला आज वाढताना दिसते. तर ऑटो आणि जे FMCG सेक्टर्स आहेत ते जोरात वाढले आज. थोडक्यात काय, तर जे क्रूड ऑइल आहे ते अजूनही महाग आहे आणि जे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत, जे फॉरेनर इन्व्हेस्टर म्हणजे बाहेरचे इन्व्हेस्टर आहेत, ते अजून विक्री करत आहेत कारण रुपया थोडा कमजोर आहे. म्हणजेच काय, तर पुढे बाजारात थोडा उतार चढाव हा होऊ शकतोय आणि म्हणून सोप्या भाषेत सांगायला गेलं तर आज बाजारात ही तेजी आपल्याला पाहायला मिळाली किंवा बाजार आज जोरात होता, पण अजून धोका पूर्णपणे गेलेला नाही आणि त्यामुळे गुंतवणूक करताना सावध राहा आणि अशाच ताज्या आणि सोप्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.